तारदाळमधील ऐतिहासिक श्री राम मंदिरात खासदार मेघाताई कुलकर्णी यांची भावपूर्ण भेट. तारदाळ तालुका हातकणंगले येथील ऐतिहासिक व प्राचीन श्री राम मंदिराला राज्यसभेच्या खासदार सौ मेघाताई कुलकर्णी यांनी रामनवमीच्या पूर्वसंध्येला भेट देत श्रीरामाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंदिराच्या पावित्र्याबद्दल व श्रीरामाच्या विलोभनीय मूर्तीबद्दल अत्यंत भावुक शब्दात भावना व्यक्त केल्या. यावेळी बोलताना खासदार मेघाताई कुलकर्णी म्हणाल्या की तारदाळ येथील श्रीराम मंदिर हे अत्यंत प्राचीन व ऐतिहासिक असून येथे श्रीरामचंद्राचे दर्शन होणे माझ्यासाठी मोठे भाग्य आहे. मंदिरातील श्रीरामाची मूर्ती वामांकारूढ रूपात असून अत्यंत देखणी व आकर्षक आहे. सुमारे 250 वर्षांपूर्वीची ही मूर्ती पाहून मी भारावून गेले. तारदाळ परिसरातील रामभक्त खरोखरच भाग्यवान आहेत, कारण त्यांना दररोज श्रीरामाचे दर्शन घेण्याची संधी मिळते. तसेच त्यांनी सर्व रामभक्तांना श्रीरामनवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छाही दिल्या. रामनवमीच्या निमित्ताने श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार मेघाताई कुलकर्णी यांनी शनिवारी सायंकाळी मंदिरास भेट देत दर्शन घेतले. त्यांच्या आगमनावेळी श्रीराम देवस्थान मंदिर ट्रस्टच्या वतीने त्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत व सन्मान करण्यात आला. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, लोकनियुक्त सरपंच पल्लवी पोवार, प्रसाद कुलकर्णी, राहुल कुलकर्णी, सुनील कुलकर्णी, मोहन कुलकर्णी, खंडू देशपांडे, संजय हेलायकर, सचिन हेर्लेकर, उमेश कुलकर्णी यांच्यासह महिला ग्रामस्थ व श्रीराम देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामनवमी उत्सवानिमित्त मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे भाविकांची मोठी गर्दी होत आहे. मंदिर परिसरात उत्साह व श्रद्धेचे वातावरण पाहायला मिळत आहे. महान कार्य न्यूजसाठी बसगोंडा कडेमळी, तारदाळ.